माझ्याकडे पेशंट येतात, वजन कमी करायचं. मी सांगतो तुम्ही एक घास 64 वेळा चावा. म्हणजे तुम्ही जेवण जे आहे ना ते पाण्यासारखं प्या आणि पाणी चावून चावून खा. म्हणजे पाणी मी सांगितलं मगाशी की एक घोट पाणी तोंडात धरून बसायचं, 1-2 मिनटं लाळ मिक्स होऊ द्यायची आणि मग पाणी प्यायचं. जेवण 32च्या ऐवजी 64 वेळा चावा. तुमचे बरेचसे विकार तिथेच बरे होतात. तो ॲसिडिटी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या. म्हणजे माझ्याकडे जवळजवळ ॲसिडिटीचे जे 100 पेशंट येतात त्यापैकी 95 पेशंटना मी पाहिलं आहे की आपण पाणी नाही पित. दिवसभर ॲटलिस्ट 3 लिटर मिनिमम पाणी जायला पाहिजे, ते प्यायलं जात नाही. जेवताना पाणी पितात पेशंट किंवा जेवण झाल्यानंतर. पेशंटना मी विचारतो की तुम्ही किती लिटर पाणी प्यायला, तर 1-2 ग्लास पाणी पितात फक्त. जनरली आयुर्वेदामध्ये असं सांगितलं आहे की अजीर्णे भेषजम वारी जीर्णे वारी बलप्रदम भोजनेचे अमृतम भोजनांते विषप्रदम. नमस्कार, वेलकम टू माय पॉडकास्ट गुफ्तगू विथ गिरीश. मागच्या काही एपिसोड्सना तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलाय. मला खूप आनंद होतोय की हे वेगवेगळे विषय जे मी हाताळतोय, जी वेगवेगळी मंडळी माझ्याबरोबर इथे येऊन व्यक्त होत आहेत, ती तुमच्यापर्यंत पोचतायत. त्याचा आनंद तुम्ही घेताय, त्यातनं काहीतरी प्रबोधन तुम्ही घेताय. आणि नेहमीप्रमाणे एक सांगतो की जर आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. असेच काही अर्थपूर्ण कंटेंट मी तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी बांधील आहे. कारण मला असं वाटतं की मी जे विचार करतो, जे माझ्या आजूबाजूला घडतं, जे माझ्या विचारांवर परिणाम करतं, ते मी माझ्या यूट्यूबमधनं शेअर करत असतो. तर जरूर सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर करा. आता आज एक फार रेलेव्हंट सब्जेक्ट मी डिस्कस करणार आहे, जो माझ्या मित्रांना, माझ्या आजूबाजूच्या मंडळींना भेडसावतो. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की एक अर्बन लाईफस्टाईल, शहरी जीवनशैली आपल्याला अनेक पातळ्यांवर अफेक्ट करत असते. मानसिक, शारीरिक, बौद्धिक, आध्यात्मिक. आणि सतत आपलं शरीर जे सांगतं ते, आणि आपल्याला ज्या करायच्या आहेत त्या ड्युटीज त्या, आणि आपल्या काही मॉरल रिस्पॉन्सिबिलिटीज, काही इमोशनल रिस्पॉन्सिबिलिटीज, फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटीज, सिटिझन म्हणून, नागरिक म्हणून असलेल्या रिस्पॉन्सिबिलिटीज, या सगळ्यांमध्ये एक सतत केऑस चाललेला असतो, वादविवाद चाललेला असतो प्रायोरिटीजचा. आणि या सगळ्यामध्ये 40मध्ये जेव्हा माणूस येतो तेव्हा वेगवेगळ्या समस्या समोर यायला लागतात. माझ्या अनेक मित्रांना मी बघतो, अनेक हेल्थ इश्यूज त्यांना भेडसावत आहेत सध्या. 40 म्हणजे मला सांगायचं झालं माझ्या बाबतीत तर मला हा चष्मा लागला. आणि मला हा चष्मा लागला तेव्हा मला रिअलाइज झालं की अरे बापरे, मला आता 40 आली. तोपर्यंत मी तसंच ते उच्छृंखल आयुष्य जगत होतो. म्हणजे आत्ताही मी जगतोच उच्छृंखलपणे, पण 40ला जगतो. पण प्रत्येकालाच ते जमेल असं नाही. म्हणून मी म्हटलं की 40 नंतर पुरुषांना होणाऱ्या आरोग्य समस्या या विषयावर मला व्यक्त व्हायलाच पाहिजे. आणि यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर सतीश सूर्यवंशी. म्हणजे मी त्याला ते म्हणणं म्हणजे मलाच काहीतरी वेगळं वाटतंय, कारण तो माझा खूप चांगला मित्र आहे. आम्ही बऱ्याचदा भेटतो, बोलतो, गप्पा मारतो. तो एक चांगला अभिनेता आहे. माझ्याबरोबर त्याने अनेक मालिकांमध्ये कामं केलेली आहेत. आणि त्याने भारती विद्यापीठ म्हणून BA-MS केलेलं आहे. म्हणजे तो आयुर्वेदाचार्य आहे. तो एक प्रॅक्टिसिंग आयुर्वेदाचार्य आहे. अनेक लोक त्याच्याकडे कन्सल्टन्सी करतात. अनेक शोध त्याने लावलेले आहेत. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन जनरल मेडिसिन आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस हे सुद्धा त्याने ॲडिशनल क्वालिफिकेशन मिळवलेलं आहे. आणि शिवाय सर्टिफिकेट इन चाइल्ड हेल्थ केअर हे सुद्धा त्याच्याकडे आहे. आणि गेली अनेक वर्ष तो आयुर्वेदिक कन्सल्टंट म्हणून काम करतो. तर मला असं वाटलं त्याच्यापेक्षा जास्त योग्य व्यक्ती कोणी नसावी, म्हणून मी त्याला इथे बोलवलंय.
सतीश, तुझं खूप खूप स्वागत. आय एम व्हेरी हॅपी टू हॅव यू. थँक्यू सो मच. आता मला सांग की बऱ्याच गोष्टींमध्ये आपण ऐकत असतो की आयुर्वेदिक, ॲलोपॅथिक, होमिओपॅथिक, हे 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 काय? आणि आमच्या माझ्यासारख्या जनसामान्यांमध्ये हा प्रश्न नेहमी असतो की की अरे नाही रे, ते ॲलोपॅथी नाही परवडत, त्यापेक्षा ते होमिओपॅथी बघा, नाही रे ते नाही, ते आयुर्वेदाकडे जा. मग काही लोक इकडनं तिकडे, तिकडनं इकडे. तर तुझा काय टेक आहे? ह्या सगळ्यांमध्ये काय वेगळेपण आहे आणि त्यांचं काय प्रक्रिया असू शकते? मला असं वाटतं की लोक जे भेदभाव करतात की नाही, तो ॲक्च्युली नाही आहे. जिथे आयुर्वेद संपतं ना तिथे ॲलोपॅथी चालू होतं. ओके. मला पर्सनली असं वाटतं की काही काही रिस्ट्रिक्शन्स आहेत. जसं एखाद्या पेशंटला हार्ट अटॅक आला, स्टेप्टोकायनेस अवेलेबल आहे, गो टू द ICU अँड टेक इट ना. त्याच्यानंतर पेशंटचा जीव वाचतो ना. बरोबर. म्हणजे मला असं वाटतं की जिथे आयुर्वेद संपतं तिथे ॲलोपॅथी चालू होतं, पण ॲलोपॅथी जिथे संपतं तिथे आयुर्वेद चालू होतं. बऱ्याच ठिकाणी जिथे लिव्हर डिस्फंक्शनिंग आहे, किडनी डिस्फंक्शनिंग आहे, अशा गोष्टींना आयुर्वेदामध्ये खूप चांगले उपचार आहेत. कोविडमध्ये आपण पाहिलं, कोविडमध्ये आयुर्वेदाचा खूप छान रिझल्ट लोकांना मिळाला. हां, आणखीन एक उल्लेख करण्यासारखी गोष्ट म्हणजे त्याने कोविडच्या काळात स्वतः एक कोविड किट डेव्हलप केलं होतं. आणि त्याने, मला आठवते त्या काळात मलाही सांगितलं होतं की तुला जर कधी गरज भासली तर मला कळव. त्यांनी त्या काळात 25,000 लोकांना त्या कोविड किटद्वारे, जे त्याने स्वतः डेव्हलप केलं होतं, क्युअर केलेलं आहे, वाचवलेलं आहे. तो खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स त्याबद्दल. हां, सॉरी, बोल. ॲक्च्युली काय आहे, कोविडच्या काळामध्ये सुद्धा ना मला असं वाटतं की लोकांना ताप येत होता. तर ताप येणं ही खूप चांगली गोष्ट आहे. लोक काय करायचे, ताप आला की डोलो 650 लोकांना माहीत झालेलं, ते लगेच घेऊन टाकायचं. ताप काय येतो शरीरामध्ये? आपल्या शरीरामध्ये एखादा व्हायरस, बॅक्टेरिया आला तर शरीर काय करतं, शरीर आपलं टेम्परेचर वाढवतं. त्याचं कारण असतं, व्हायरस किंवा बॅक्टेरियाची ग्रोथ वाढू नये म्हणून आपल्या शरीराचं टेम्परेचर वाढतं. पण मग त्यासाठी आपण काय करतो, जनरली पॅरेंट्स येतात माझ्याकडे किंवा फोन करतात की अरे डॉक्टर, मुलाला ताप आला आहे, मुलीला ताप आला आहे, काय करायचं? मी पॅरासिटामॉल देऊन टाकलं. तर मला असं वाटतं की ते करण्यापेक्षा म्हणजे नॅचरली ताप येणं खूप चांगली गोष्ट आहे. आपण लगेच क्रोसिन दिली, पॅरासिटामॉल दिली आणि ताप कमी केला, तर आपण शरीराला मदत नाही करत. ओके. तर शरीराला मदत करण्यासाठी काय करू शकतो? नॅचरली उपाय म्हणजे बादलीभर गरम पाणी घ्यायचं, त्यात पाय बुडून बसायचं अर्धा पाऊण तास. आपल्या शरीराचं टेम्परेचर वाढलं की आपसुकच आपला ताप कमी होतो. पण मग जर आपण क्रोसिन घेतली तर काय होईल? शरीराचं टेम्परेचर कमी झालं आणि व्हायरस आणि बॅक्टेरिया वाढले, इन्फेक्शन वाढण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच मी त्या काळात एक पुस्तक लिहायला सुरुवात केली, कन्सल्ट युअर बॉडी फर्स्ट. म्हणजे बऱ्याचदा असं मी पेशंटकडून बघतो की जुलाब झाले, जुलाब झाल्यावर जनरली गावाकडे सुद्धा ती खाकी रंगाची गोळी खाल्ली म्हणून पेशंट फोन करतात मला. तर मला असं वाटतं की जेव्हा ती लूज मोशन झाले तर ते का झाले? आपलं शरीर सगळ्यात मोठं डॉक्टर आहे आपला. लूज मोशन का होतात? आपल्या शरीरामध्ये काहीतरी इन्फेक्शन आलं, शरीराला ते नको आहे, शरीराने बाहेर टाकायला सुरुवात केली. ओके. तो आपण काय करतो, आपण गोळी खाल्ली आणि स्टॉप केलं, इन्फेक्शन पोटातच राहील. त्यापेक्षा काय करावं, भरपूर पाणी प्यायचं, कारण पाणी वॉटर लॉस होतो असतो. तो पाणी भरपूर प्यायचं आणि आपोआपच लूज मोशन थांबतात, ज्या क्षणी शेवटचा बॅक्टेरिया, व्हायरस निघून जातो शरीरातून. त्यामुळे लूज मोशन थांबवायची गरज नाही, शरीर सगळं करत असतं. शरीर आपला सगळ्यात मोठा डॉक्टर आहे. तो माझ्या पुस्तकाचं सबटायटल हेच आहे की युअर बॉडी इज युअर सुपर स्पेशालिस्ट. म्हणजे आम्ही वैद्य किंवा डॉक्टर इतर जे असतात ना, ते फक्त आणि फक्त सहाय्यक म्हणून काम करतात. खरं डॉक्टर कोण आहे? तुम्ही एखादं औषध शरीरामध्ये घेतलं तर शरीर बरं करत असतं, औषध बरं नाही करत. तो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाही, पण मग परत कमिंग बॅक टू माय क्वेश्चन, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ॲलोपॅथी, ह्याचं काय, म्हणजे ते का वेगळं आहे? त्याचं काय बेस वेगळा का असा गणला जातो? बेस वेगळा नाही आहे. सगळ्यांचं एकच उद्देश आहे की पेशंटला बरं करणं. आता मी आयुर्वेदाचा स्टुडंट आहे, आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतो. तो बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की समजा आपण एखादं संशोधन करायचं म्हटलं तर आयुर्वेदाचं आणि ॲलोपॅथीचं संशोधन करायच्या पद्धती वेगळ्या आहेत. ओके. आयुर्वेदामध्ये आम्ही विचार करतो की वात, पित्त, कफ, प्रकृतीचा विचार केला जातो. ॲलोपॅथीमध्ये कसं असतं, समजा आपण लसूणावर शोध करायचं ठरवलं
ॲलोपॅथीप्रमाणे आपण 100 लोकांना घेतलं, ठीक आहे, पण त्यामध्ये 100च्या 100 पित्त प्रकृती लोक असतील आणि त्यांच्यावर जर आपण लसूण दिला त्यांना रोज खायला, तर निष्कर्ष काय येणार आहे? लसूण खाल्ल्यानंतर पित्ताचे विकार होतात, ॲसिडिटी वाढते, उष्णता वाढते. पण तेच जर कफाचे पेशंट असतील, कफदोषाचे, तर त्यांना चांगला रिझल्ट मिळणार आहे. तो बेसिक गोष्टी ज्या आहेत ना, त्या बेसिक गोष्टींमध्ये खूप फरक आहे. ॲलोपॅथीचं संशोधन करायची पद्धत वेगळी आहे, आयुर्वेदाची पद्धत वेगळी आहे. आणि शिवाय वेगवेगळे परमिटेशन कॉम्बिनेशन, राईट, परिस्थितीजन्य किंवा प्रकृतीजन्य. होमिओपॅथीचं काट्याने काटा काढायचा जो प्रकार असतो, म्हणजे एखादा पेशंटला समजा साप चावला आहे, ठीक आहे, तर औषध म्हणून सापाचंच विष दिलं जातं, पण ते न्यूट्रलाइज करून दिलं जातं. होमिओपॅथीची ती कॉन्सेप्ट असते. ओके. आता कमिंग बॅक टू द कॉन्सेप्ट ऑफ आवर पॉडकास्ट, 40शी नंतर पुरुषांच्या आयुष्यात काय काय इश्यूज येतात जे कॉमन आहेत? आपण वरून सुरुवात करूया. केस कमी होणं, केस गळती वाढायला लागते, निद्रानाश होतो, झोप लागायची कमी होते, टेन्शन आणि नैराश्य यायचा सुरुवात होते. ओके. चष्मा लागतो, आपण म्हणतो ना 40शी नंतरचा चष्मा, ॲज यू सेड की 40शी नंतर चष्मा लागतो आपल्याला. तो चष्मा लागणं आहे, दाताचे विकार चालू होतात, कोलेस्ट्रॉल वाढतं, ब्लड प्रेशर वाढतं, किंवा सेंट्रल ओबेसिटी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे भारतीय, म्हणजे पोट सुटणे. हां, पण त्यातल्या त्यात भारतीय पुरुषांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम फक्त पोटच वाढतं, बाकी सगळं वाढत नाही. ओके. तो सेंट्रल ओबेसिटी आहे, किंवा आपण म्हणू शकतो डायबिटीज आहे. डायबिटीज आता भारत तर डायबिटिक कॅपिटल झालं आहे बऱ्यापैकी. पुन्हा पोट साफ न होणं, इट स्टार्ट्स विथ ॲसिडिटी. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आजकालचा जो आहे, आपण म्हणतो ना आपल्या संस्कृतीप्रमाणे पण म्हणतो की आपले सगळे विकार कुठून चालू होतात? पोटापासून. तो ॲसिडिटीपासून सुरुवात होते ते कॉन्स्टिपेशनपर्यंत. मग पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथी वाढणं, आधीच्या काळी 50-60 नंतर वाढायच्या, आता 40शी नंतर सुद्धा लोकांना प्रॉब्लेम चालू झालेत. पुन्हा इरेक्टाईल डिस्फंक्शन असू शकतं, पाठीचा विकार, ऑस्टिओपोरोसिस आहे, हाडं ठिसूळ होणं, तो आणि कॅन्सर सारखे विकार तर आता कॉमन झाले आपल्या खाण्यापिण्याच्या पद्धतीमुळे. तो एवढे सगळ्या गोष्टी आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी आत्ता आपण बघतो. पण तुम्हाला काय वाटतं की हे कशामुळे निर्माण होत असेल? हे बघ, हे तर आम्ही सगळेजण ऐकून वाचून आहोत की लाईफस्टाईल बदलली आहे, वर्क प्रेशर्स वाढलेले आहेत, फूड क्वालिटी रिड्यूस झालेली आहे, हवामान बदललेलं आहे, मेंटल प्रेशर्स खूप आहेत माणसांवर सध्या, डेडलाईन्स किंवा इकॉनॉमिक प्रेशर्स, फायनान्शियल रिलेशनशिप्स, हे तर आहेतच. पण दैनंदिन हॅबिट्स ह्या काय कारणीभूत ठरतात असं तुला वाटतं? आता आपण ॲनालाइज करूयात. म्हणजे केस असेल तर त्याला काय दैनंदिन हॅबिट असेल, दात असतील तर त्याला काय असेल, ॲसिडिटी असेल तर काय, ब्लड प्रेशर किंवा शुगर असेल तर त्याला काय, असं जर आम्हाला तू बायफर्केट करून सांगितलं तर आम्हाला, म्हणजे प्रेक्षकांना त्याचं दे कॅन थिंक अबाउट इट. राईट. कारणांमध्ये आपण म्हणू शकतो की आता ही सगळी कारणं तर आहेत. लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत, खाणंपिणं आपलं बदललं आहे, अल्कोहोल कन्झम्पशन वाढलं आहे, पार्टी लाईफ झालं आहे, लोक आता 1:30-2 वाजता रात्री झोपायला सुरुवात, नवीन पिढी तर सतत मोबाईलवर असते. तो झोप आणि आपलं उठणं याच्यामध्ये खूप तफावत झाली आहे. नवीन पिढीला सर्कॅडियन रिदम आपण म्हणतो, आपल्या शरीराचा एक रिदम असतो. जसं क्लॉक आपलं 24 तास चालत असतं, तशा पद्धतीनं आपल्या शरीराचं सुद्धा एक क्लॉक असतं. म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर आपला जठराग्नी प्रदीप्त होतो आणि सूर्यास्त झाल्यावर आपला जठराग्नी मावळतो. तो आपण आयुर्वेदामध्ये म्हणतो ना की सकाळी उठल्यावर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच खावं. हो. हां. तर ॲलोपॅथीप्रमाणे जर विचार केला, 40शी नंतर आजार व्हायची कारणं काय काय असतात, तर हार्मोनल इम्बॅलन्स आहे, पुन्हा लाईफस्टाईल डिसऑर्डर्स तर आहेतच, पण ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो. आपण ह्याच्याबद्दल ऐकलं असेल, फ्री रॅडिकल डॅमेजबद्दल ऐकलं असेल? नाही, आम्हाला समजून. फ्री रॅडिकल डॅमेज म्हणजे आपल्या शरीरामध्ये पेशी असतात ना, पेशींमध्ये डॅमेज व्हायला सुरुवात होतं. म्हणजे आपण जो ऑक्सिजन घेतो ना, त्याच्यामुळेच ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण होतो आपल्या शरीरामध्ये, आणि हळूहळू काय म्हणतो आपण, ओल्ड एज ज्याला म्हणतो आपण,
म्हातारपण आजारपण व्हायची सुरुवात होणे यालाच ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणायचं. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस सगळ्यात मोठं कारण आहे आपल्या शरीरामध्ये आजारपण यायचं. तिसरं कारण आहे इन्फ्लमेशन. आपल्या शरीरामध्ये कुठेतरी काहीतरी सूज आली आहे म्हणून आपल्याला आजारपण आहे. म्हणजे इंटरनल ऑर्गन. हा, कुठलेही म्हणजे आपण कुठलेही विकार घेतले, आता आपण ज्या विकारांचा उहापोह केला त्या सगळ्या विकारांमध्ये इन्फ्लमेशन कारण असतं, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस असतो. तो ह्या सगळ्या गोष्टींमुळे म्हातारपणाचे विकार व्हायला सुरुवात होतात. आयुर्वेदाप्रमाणे विचार केला तर आपण आयुर्वेदात असं म्हणतो की एखादा व्यक्ती लहान आहे, बालावस्थेमध्ये कफदोषाचं प्राधान्य असतं, तरुण वयामध्ये पित्तदोषाचं प्राधान्य असतं, तसं म्हातारपणामध्ये वातदोषाचं प्राधान्य असतं. म्हणजे आयुर्वेदामध्ये एक श्लोक आहे, पित्तपंगू कफपंगू पंगवो मलधातवा वायुना यत्र नियंते तत्र गच्छन्ती मेघवत. म्हणजे आयुर्वेदाचे दोषांबद्दल ऐकलं असेल, आपण ऐकतो ना, वात पित्त कफ दोष असतात आयुर्वेदामध्ये. पण पित्त आणि कफ जे आहेत ना ते पंगू आहेत, अपंग आहेत. शरीरातले मल धातू सप्तधातू जे सांगितले, रसरक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र, आयुर्वेदाप्रमाणे हे 7 धातू आहेत शरीरामध्ये, ते सुद्धा अपंग आहेत. मग आपण जे अन्न खातो ते अन्न आपल्या इथून संडास वाटे बाहेर पडेपर्यंत आपला वातदोष आपल्याला मदत करत असतो. तो कुठल्याही प्रकारचा आजार जो आहे ना तो वातदोषाशिवाय होत नाही. आणि म्हातारपणाच्या अवस्थेमध्ये जनरली 50-60 नंतर वातदोष वाढायला लागतो आणि वाताचे विकार व्हायला लागतात. मग जसं आपण ॲलोपॅथीमध्ये म्हटलो की झोप न येणं, निद्रानाश आहे, क्लैब्य म्हणजे सेक्शुअल डिस्फंक्शन व्हायला लागतं, किंवा जठराग्नी मंद होणं आयुर्वेदामध्ये सांगितलं. वाताचे 120 पेक्षा जास्त विकार आहेत जे व्हायला लागतात हळूहळू जसं जसं आपलं वय वाढायला लागतं. तो दिस इज द रिझन की ज्याच्यामुळे आपल्याला 40 नंतर त्रास व्हायला सुरू होतो. ओके. कित्येकदा असं होतं की आपल्याला असं वाटतं की अरे मला काही नाही होणार, मी फिट आहे, किंवा मला हे होणार नाही, किंवा मला जरी समजा नॉर्मल सूज आली ती काय पटकन निघून जाईल, असं आपण वेळ निभावून नेतो. सतर्कता म्हणून एखाद्या व्यक्तीने 40मध्ये पोचल्यावर कोणत्या कोणत्या टेस्ट्स करून बघणं गरजेचं आहे की ज्याच्यामुळे त्या अलार्मिंग ठरू शकतील? राईट. जनरली ना 40 नंतर प्रत्येकाने दरवर्षी, आता मी स्वतः माझ्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी जनरल रुटीन टेस्ट करून घेतो. म्हणजे त्याच्यामध्ये आपण लिव्हर फंक्शन टेस्ट करू शकतो, किडनी फंक्शन टेस्ट करू शकतो, लिपिड प्रोफाईलमध्ये कोलेस्ट्रॉल असतं, किंवा आपण रुटीन CBCSR तर करून घेतोच, लक्षात आलं. ह्याच्याबरोबर आपण चेस्ट एक्सरे म्हणा, किंवा म्हणजे रुटीन चेकअपमध्ये आपण मेनली लिपिड प्रोफाईल जे असतं ना ते लिपिड प्रोफाईल म्हणजे साखर वगैरे ते नाही, लिपिड प्रोफाईलमध्ये आपण कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड मेनली चेक करतो. ओके. आणि डायबेटिक प्रोफाईल आपण चेक करू शकतो, म्हणजे सकाळची शुगर जी आहे जेवणापूर्वीची आणि जेवणानंतर 2 तासाची. युरिन रुटीन आपण चेक करू शकतो, प्रोस्टेटची चेकअप करून हे करणं गरजेचं आहे. पुन्हा रुटीन चेकअपमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोलेस्ट्रॉल बघू शकतो, लिपिड प्रोफाईल आहे, किडनी फंक्शन टेस्ट आहे, लिव्हर फंक्शन टेस्ट आहे, किंवा आपण डोळ्याचं चेकअप करून घेऊ शकतो, रुटीन डेंटल चेकअप आपण करून घेऊ शकतो, प्रोस्टेट एक्झामिनेशन करून घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये मेनली आहे PSA लेवल. तो प्रोस्टेट ग्रंथी वाढण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे आजकाल. तो ह्या सगळ्या मेन टेस्ट आपण करून घेऊ शकतो, किंवा मानसिक चाचणी करून घेऊ शकतो, स्ट्रेसची चाचणी करून घेऊ शकतो. स्ट्रेसबद्दल फारसा आपण भारतामध्ये विचार करत नाही, पण तो केला पाहिजे. गुड. आता स्ट्रेसवरनं मला आठवलं, काय केलं किंवा काय झालं किंवा काय समोर आलं आपल्याला, जसं तू म्हणलं कन्सल्ट युअर बॉडी फर्स्ट, बॉडी पहिल्यांदा काय सांगते की ज्याच्यामुळे आपल्याला कळतं की वी आर स्ट्रेस्ड? असं आहे का मापदंड? बऱ्याचदा काय होतं की जनरली 40 असं वय आहे ना की आपलं बऱ्यापैकी करिअरची सुरुवात झालेली असते, मुलं मोठी झालेली असतात, तो निद्रानाश असतोच ना सततच्या विचार करण्यामुळे, आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला मग सतत विचारांमुळे झोप न लागणं, आणि मग सर्कॅडियन रिदम जे म्हणालो ना की ते बिघडायला होतं. बरोबर. मग हळूहळू त्याचा परिणाम आपल्या शरीरावर व्हायला लागतो. उदाहरणार्थ ॲसिडिटी. तो ॲसिडिटी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या. म्हणजे माझ्याकडे जवळजवळ ॲसिडिटीचे जे 100 पेशंट येतात त्यापैकी 95 पेशंटना मी पाहिलं आहे की आपण पाणी नाही पित. दिवसभर
ॲटलिस्ट 3 लिटर मिनिमम पाणी जायला पाहिजे, ते प्यायलं जात नाही. जेवताना पाणी पितात पेशंट किंवा जेवण झाल्यानंतर. पेशंटना मी विचारतो की तुम्ही किती लिटर पाणी प्यायला, तर 1-2 ग्लास पाणी पितात फक्त. तर जनरली आयुर्वेदामध्ये असं सांगितलं आहे की अजीर्णे भेषजम वारी जीर्णे वारी बलप्रदम भोजनेच्या अमृतम भोजनांते विषप्रदम. म्हणजे एखाद्याला अजीर्ण झालं आहे, जेवण पचलेलं नाही, अशा वेळेला थोडंसं कोमट पाणी प्यायल्यानंतर ते खूप चांगलं काम करतं. म्हणजे औषधासारखं काम करतं. एखाद्याचं जेवण पचलं आहे, त्यांनी जर पाणी प्यायलं तर त्यांनी बल मिळतं शरीराला. भोजन करताना एक अर्धा ग्लास पाणी प्यायला पाहिजे, की जेणेकरून आपण मिक्सरमध्ये काही टाकलं तर ते बारीक करायचं असेल तर आपण काय करतो, थोडंसं पाणी टाकतो की जेणेकरून ते बारीक व्हावं, एकरूप व्हावं सगळं. आणि जेवणानंतर जर आपण पाणी प्यायलं तर इट इज लाईक अ पॉयझन ओनली. म्हणजे आपण एक घास खाल्ला, लाळ आली, ॲसिड आलं, एवढं जेवण असतं, एवढं ॲसिड असतं. या ॲसिडमध्ये ताकद असते एवढं सगळं पचवायची. आपण काय केलं, पाणी ओतलं त्याच्यामध्ये, तो त्याची इंटेन्सिटी कमी झाली. जे अन्न 2-3 तासात पचायला पाहिजे होतं त्याला 7-8 तास लागले. तो मला असं वाटतं की ताण आला शरीरावर. हां, तो मला असं वाटतं की पाणी सगळ्यात बेस्ट औषध आहे ॲसिडिटीचं, पण ते आपण प्रॉपरली प्यायला पाहिजे. ओके. हां, आणि आता पाणी कुठलं प्यावं? आता आपल्याकडे बऱ्याचदा आपण बघतो की आरो सिस्टमचं पाणी प्यायलं जातं. लोकांना असं वाटतं माझे पेशंट बरेच नाही, आम्ही आमच्या मुलांना फक्त बिस्लेरी देतो किंवा बॉटल वॉटर म्हणू शकतो आपण, स्पेसिफिक ब्रँडचं नाव घ्यायला नको. तो त्याच्यामध्ये TDSचं प्रमाण जे असतं ते 8 ते 10च असतं फक्त. जो आपल्या शरीराला जे मिनरल्स गरजेचे असतात ते मिळत नाही. तो सायंटिफिक दृष्टिकोनातनं जर आपण विचार केला तर त्याला आपण थर्स्टी वॉटर म्हणतो. असं पाणी ज्याच्यामध्ये मिनरल्सच नाही आहेत, ते शरीरामध्ये गेल्यानंतर ते हाडं ठिसूळ करतात. ओके. शरीरातले मिनरल्स खेचून घेतं. तो पाणीसुद्धा मी आता गेले 6-7 वर्ष झालं लोकांना खूप प्रबोधन करतो याविषयी. तो पाणी जे आहे ते TDS आपला मिनिमम 100 तरी असायला हवा, की जेणेकरून त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? त्याच्यासाठी आपल्याला आरो सिस्टम जी आपण बसवतो त्याचा आउटपुटचं TDS 100-150 ठेवायला हवा. ओके. जे 10-15 असतं. TDS कमी झालं तर पाण्याची चव वाढायला लागते, पाणी गोड लागतं. पण हळूहळू मग लोकांना ते गोड पाणी आवडायला लागतं ना. पण TDS थोडासा वाढला तर ते पाण्याची चव थोडीशी बदलते. पण जे पाणी गरजेचं आहे ते प्यायला हवं. आणि मग हल्ली काही मंडळी तांब्याच्या कंटेनरमधनं पाणी पितात. हां, किंवा असं आपण वाचतो की रात्रभर पाणी तांब्याच्या कंटेनरमध्ये ठेवावं आणि सकाळी ते प्यावं. तर त्याचा काय रेलेव्हन्स आहे? तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी पिणं चांगलं आहे. त्याच्यामध्ये आपली व्याधी प्रतिकार क्षमता वाढते. दुसरं, आजकाल अल्कलाईन वॉटरचं बद्दल आपण बऱ्याचदा ऐकतो. अल्कलाईन वॉटर घरी बनवायचं असेल तर आपण काय करायचं, काकडी, गाजर, टोमॅटो आपण पाण्यामध्ये कट करून टाकायचं, 2-3 तास ते तसंच ठेवायचं आणि मग ते काढून ते पाणी प्यायचं. दॅट इज अल्कलाईन वॉटर. ओके. किंवा कॅंगेन वॉटर मशीनसारख्या मशीन्स आहेत ज्या मी स्वतः लोकांना प्रेफर करतो. गेली 7 वर्ष झाले. आयोनाइज्ड वॉटर म्हणून एक संकल्पना आली आहे नवीन. आयोनाइज्ड वॉटर म्हणजे ते अँटीऑक्सिडंट वॉटर असतं. म्हणजे आपण जनरली अँटीऑक्सिडंट म्हणून काय ग्रीन टी वगैरे पितो. समजा 1 ग्लास आपण ग्रीन टी प्यायलो, त्याच्यामध्ये जेवढे अँटीऑक्सिडंट मिळतात 30 ग्लासमध्ये भरपूर मिळतील. ते 30 ग्लास अँटीऑक्सिडंट म्हणजे ग्रीन टी प्यायल्यामुळे जेवढे अँटीऑक्सिडंट तुम्हाला मिळतात तेवढेच अँटीऑक्सिडंट कॅंगेन वॉटरच्या 1 ग्लासमधनं मिळतात. तो शरीरामधलं इन्फ्लमेशन कमी होतं, फ्री रॅडिकल डॅमेज कमी होतो. तो मला असं वाटतं की बिस्लेरी, बॉटल वॉटर असं पिण्यापेक्षा प्रॉपर TDS असलेलं पाणी प्यायला हरकत नाही. आणि अल्कलाईन वॉटर तर जर अफोर्डेबिलिटी नसेल तर आपण घरच्या घरी अल्कलाईन वॉटर बनवू शकतो. त्याचा डेफिनेटली फायदा होतो. ऍसिडिटी होऊच नये म्हणून ठीक आहे, एकतर जागरणामुळे ऍसिडिटी होते, त्याच्या बाबतीत आपण अवेअर राहायला पाहिजे. आणि बॉडी सायकल ते एक आहे. परंतु आणखीन काय डे टू डे लाईफमध्ये अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपण ऍसिडिटी अवॉइड करू शकतो? कसं आहे, मी आता सांगितलं वातामुळे सगळे विकार होतात. तो अग्निमांद्य हा जो प्रकार आहे, जठराग्नी कमी होतो हळूहळू. ह्याच्यासाठी कारणं काय आहेत? आपली लाईफस्टाईल सिडेंटरी झाली. जुन्या काळी लोक दिवसभर शेतात काम करायचं आहे, त्यामुळे त्यांचा जठराग्नी चांगला होता. सकाळी लवकर उठायचे, अंधार पडल्यावर झोपून जायचे. आपलं लाईफस्टाईल बिघडल्यामुळे जठराग्नी मंद झाला
आणि त्यामुळे आपल्याला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम व्हायला लागला. तर ह्यासाठी काय करावं? पहिला उपाय तर मी सांगितला की पाणी प्यायचं. ते कसं कधी प्यायचं हे सांगितलं, पण ते कसं प्यायचं हेही महत्त्वाचं आहे. तर पाणी पिताना ना बरेचसे लोक काय करतात, पाणी घेतात, गटा 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 उभं राहून पाणी पितात. तो पाणी पिण्यासाठी कसं प्यावं हे सुद्धा आयुर्वेदात सांगितलं आहे. प्रॉपर मांडी घालून बसायचं आणि घोट घोट करून पाणी प्यायचं. सिप बाय सिप. हां, तो फुकटचं औषध काय पाणी आहे. दुसरं फुकटचं औषध आहे आपली सलायवा. आपण एक घोट पाणी घ्यायचं, लाळ पूर्णपणे प्रॉपर मिक्स झाली पाहिजे. मी माझ्या पेशंटचा फोन आला ना की डॉक्टर खूप ॲसिडिटी वाढली, काय करू आता, घरच्या घरी काय करू? एक घोट पाण्याचा घ्यायचा, 1-2 मिनटं प्रॉपर लाळ मिक्स करू द्यायची, गिळून टाकायचा. पुन्हा दुसरा घोट घ्यायचा, प्रॉपर लाळ मिक्स करून द्यायची आणि पुन्हा गिळून टाकायचा. 15 ते 20 मिनिटात ॲसिडिटीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. कारण सलायवा जी असते ना ती अल्कलाईन असते. हो का? इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरं औषध आहे सलायवा, तो आपण पाणी पिताना ते प्रॉपरली फॉलो केलं पाहिजे. तिसरं आजकाल म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे असं आहे की लोक बरेचसे पेस्ट वापरतात, टूथपेस्ट. ॲसिडिटी किल करण्यासाठी? नाही, टूथपेस्ट वापरतात, त्याच्यामध्ये सोडियम लॉरेल सल्फेट असतं. त्याच्यामुळे बऱ्याचदा ॲसिडिटी वाढते आपली. मी पेशंटना सांगतो की तुम्ही दंतमंजन वापरायला चालू करा. म्हणजे आपला सबलिंग्वल रूट जो आहे ना तो 5000 वर्षापूर्वी आयुर्वेदाचार्यांनी सांगितला. म्हणजे एखादा अत्यवस्थ पेशंट असेल, म्हणजे त्यावेळेचं इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस थोडक्यात. त्यावेळी काय करायचे, एखादा बेड रिडन पेशंट आता तो जाणार आहे, अशा वेळेला आचार्य काय करायचे, जिभेच्या खाली ना हेमगर्भ पोट्टली किंवा अशी तत्सम बरीचशी औषधं आहेत आयुर्वेदामध्ये, रसौषधी ज्याला म्हणतो, त्यांनी इमर्जन्सी लगेच रिझल्ट मिळायचे. जसं आपण ऐकतो ना की एखाद्याला हार्ट अटॅक आला तर सॉर्बिटेट जिभेखाली ठेवायला सांगितली, पण आपण टूथपेस्ट पण पूर्णपणे बराच वेळ तोंडात धरून बसतो ना. कुठलीही पेस्ट असू दे, बऱ्याचदा आपण बघतो की आयुर्वेदिक पेस्ट आहे पेशंट म्हणतात. कुठलीही पेस्ट असली तरी त्याच्यामध्ये फोमिंग एजंट असतो, सोडियम लॉरेल सल्फेट, आणि इट इज हायली ॲसिडिक. तर ते जर कमी केलं ना तर ॲसिडिटीचा प्रॉब्लेम बराचसा कमी होतोय पेशंटचा. तिसरं आहे म्हणजे 1 ग्लास पाण्यामध्ये 1 अख्खं लिंबू पिळायचं आणि त्याच्यामध्ये 1 चमचा रॉ हनी टाकायचं, अनप्रोसेस्ड हनी, आणि ते सकाळी उठल्यावर प्यायचं. त्यामध्ये तुम्ही 10 ते 20 ml आवळ्याचा रस, 10 ते 20 ml कोरफडीचा रस घेऊ शकतो. थंड पाण्यात? साध्या पाण्यात, थंड पण नाही, म्हणजे गरम, नॉर्मल टेम्परेचरच्या पाण्यामध्ये ते टाकून आपण घेऊ शकतो. किंवा आपण काढा बनवू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं आलं किंवा सुंठ पावडर, बडीशेप, जिरे, धने, त्याच्यामध्ये थोडीशी खडीसाखर आणि ज्येष्ठ मधाची पावडर, हे सगळं टाकून 1 ग्लासभर पाण्याचा कपभर काढा बनवायचा आणि तो प्यायचा. घरगुती उपाय आहे आणि बेस्ट पण आहे. आता त्या लिंबू पाण्यावरनं आठवलं, असं काही आम्ही वाचनात आलं होतं की सकाळी रिकाम्या पोटी उठून ल्युकवॉर्म पाण्यामध्ये लिंबू आणि मध पिळून प्यायलात की तुमचं वजन कमी होतं. याच्यात किती तथ्य आहे? वजन कमी व्हायचं कारण काय आहे? भूक मरते? नाही, भूक नाही मरत. जठराग्नी प्रदीप्त होतं, तुमची पचनशक्ती वाढते. बऱ्याचदा लोकांचा मिसकन्सेप्शन काय आहे की मी कमी खाल्लं किंवा भूक माझी कमी झाली तर वजन कमी होईल. हे पूर्णपणे चुकीचं आहे. आपण बरेच जाड लोक बघतो, अगदी एवढंसं खातात पण वजन वाढतं. खूप बारीक लोक असतात, प्रचंड खातात, 10-12 वेळा खातात दिवसातनं, पण वजन वाढत नाही. याचं रिझन आहे मेटाबॉलिक रेट. ओके. मेटाबॉलिझम आपलं, ज्याला आपण नॉर्मल भाषेत पचनशक्ती, चयापचय क्रिया, पचनशक्ती जर चांगली असेल तर तुमचं वजनच वाढणार नाही. ती पचनशक्ती चांगली होण्यासाठी त्याचा उपयोग होतो त्या ल्युकवॉर्म. अच्छा, म्हणजे त्याच्यात थोडंसं तरी तथ्य आहे. आणि लिंबू पाण्यामुळे काय होतं, बऱ्याचदा लोकांचा कॉन्सेप्ट काय आहे की ॲसिडिटी वाढली म्हणून त्रास होतोय. आता आपण काय केलं, ॲसिड कमी करण्यासाठी ओमेज, पॅन40, रॅबेप्रेसॉल ज्या गोळ्या घेतल्या त्या प्रोटॉन पंप इनिबिटर्स आहेत. म्हणजे काय केलं आपण, ज्या नळातून पित्त येतं ते पूर्ण नळ बंद केले. अरे बापरे. पण आता त्याचे साईड इफेक्ट प्रचंड असतात. आपण हात धुतला, ज्या टॉवेलला पुसला त्या टॉवेलवर किटाणू आहेत. ताटवाटी भांडं आपल्याला दिसतंय स्वच्छ, पण त्याच्यावर पण किटाणू आहेत. आपण जेवताना ते किटाणू आपल्या पोटात जातात. निसर्गाने एक चांगली गोष्ट आपल्याला दिली, ती काय आहे, ॲसिड सिक्रेट होतो. त्या ॲसिडमध्ये ते मरून जातात आणि आपली इम्युनिटी बूस्टअप होते. आपण काय केलं, ॲसिडिटी पूर्णपणे बंद केली. आता काय होणार आहे, आपल्या शरीरामध्ये जे काही किटाणू गेले
ते सगळे वाढणार आहेत, सेकंडरी इन्फेक्शन चालू होतात. पण आयुर्वेदामध्ये अशी बरीचशी औषधं आहेत, कामदुधा, सूतशेखर रस, जे अतिरिक्त पित्ताचं पचन करतात आणि ॲसिडिटीमध्ये अगदी ॲसिडिटी कमी नाही करत. जेवढं ॲसिड गरजेचं आहे ते ॲसिड सिक्रीट होतं आणि आपलं अन्नपचनाची क्रिया चांगली होते. तो मिसकन्सेप्शन असा आहे की लोकांना असं वाटतं की ॲसिड वाढलं म्हणून मला जळजळ होते, तर तसं नाही आहे. ॲसिड जर आपल्या पोटात व्यवस्थित सिक्रीट झालं, अन्ननलिका आणि जठराच्या मधलं जे द्वार आहे ते प्रॉपर बंद होतं जर प्रॉपर ॲसिड सिक्रीट झालं तर. शरीर, मी डॉक्टर सांगितलं, शरीर आपलं डॉक्टर आहे. ॲसिड प्रॉपर सिक्रीट झालं तर दार बंद होतं. पण ॲसिड जर कमी सिक्रीट झालं तर ते दार ओपन होतं आणि आपण त्यात भरपूर पाणी पितो, मग जळजळ आणि ते सगळे त्रास चालू होतात. पण मग ग्रीन लीफ व्हेजिटेबल्सचं याच्यामध्ये काय रोल आहे? ग्रीन लिफी व्हेजिटेबल आता आपण बघतो ना की पालक, मेथी. हां, म्हणजे लोकांना असं वाटतं की चिकन, मटन, अंडी खाल्ल्यामुळे आपल्याला खूप ताकद येईल म्हणून. हत्ती काय खातो? ग्रीन लीव्स. घोडा, ग्रीन लीव्स. सो हे जे सगळे ताकदवान प्राणी, गाय, बैल, सगळेच जे हे दोन तर ताकदवान प्राणी आहेत ना. बैल तर आहेच आहे. हो. हां, तो हे सगळं जे आहे ना, तर मग आपण म्हणतो ना की कॅल्शियम कॅल्शियम कॅल्शियम. ज्या गाईचं दूध आपण पितो त्याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं. हो. ते कॅल्शियम कुठून येतं? तो आता हा मिसकन्सेप्शन बऱ्याच लोकांचा दूर झाला आहे. बरेचसे लोक, बरेचसे सेलिब्रिटी व्हेजिटेरियन डाएटकडे वळलेत आणि ग्रीन लिफी व्हेजिटेबल घेतल्यामुळे क्लोरोफिल आपल्याला मिळतं आणि मग शरीरातलं म्हणजे डिटॉक्सिफिकेशन ज्याला आपण म्हणतो ते खूप चांगल्या पद्धतीनं होतं. मग मी लोकांना सांगतो की 50 ग्रॅम मेथी, 50 ग्रॅम पालक, 5 ग्रॅम कोथिंबीर आणि 5 ग्रॅम पुदिना एवढं सगळं घ्या, मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून स्मूदी बनवा आणि रोज प्या. फक्त एकदा केल्यामुळे आपल्या शरीराचं रोज शुद्धी व्हायला लागते. मी आता हे करणार आहे सगळं. येस. मला तर डबल फायदा आहे की माझा पॉडकास्ट पण झाला आणि मला दैनंदिन जीवनात सुद्धा बरेच उपाय. पण आणखीन एक, मासे खाणे, चिकन खाणे, मटन खाणे, क्रॅब्स खाणे, हे पण आपल्या मानवी हॅबिटेटमध्ये आहेच ना. हो. मग त्याचं कसं? आयुर्वेदामध्ये सुद्धा चिकन सूप वगैरे सगळं सांगितलंय. पूर्वीच्या आयुर्वेदात काळी सुद्धा मोर सांगितलंय. मारून खायचे, हरिण मारून खायचे, वेगवेगळे प्राणी खायचे. आयुर्वेदात सुद्धा सांगितलंय मांसरस. पण आजकाल ते मिळत नाही ना. आपण जे चिकन आणतो त्या चिकनला 3-4 किलो किती दिवसात होतो ते? महिनाभरात, 1.5-2 महिन्यात. पण नॉर्मल आपण जेव्हा घरी आपण चिकन तेव्हा 3-4-5-6 महिने लागतात ते प्रॉपर मोठं व्हायला. तर त्याला जेवढे हार्मोनल इंजेक्शन्स दिलेले असतात किंवा त्याला जे खाद्य पुरवलं जातं त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात, टॉक्सिन्स असतात, जे ते आणि कळलं मला. म्हणजे ते 3-4 किलोचं ते असतं, त्याला चालता पण येत नाही. ते बंदिस्त वातावरणात. तो आपण जे खातो तशा पद्धतीचं आपण आयुष्य जगायला लागतो ना. तो त्याचा सगळ्यात वाईट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. तो चिकन वाईट नाही आहे, आजकाल आपण जे खातो ते चिकन वाईट आहे. बरोबर आहे. आणखीन एक पुरुषांच्या बाबतीत भेडसावणारा प्रश्न आहे समाजामध्ये, प्रॉस्टेट ग्रंथींची वाढ किंवा त्यांच्या बाबतीतलं इश्यूज. ते आम्हाला जरा समजून सांग. त्याची कारणं काय आहेत, ते होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे, काय काळजी घ्यायला पाहिजे, आता आणि झाल्यावर काय काळजी घ्यायला? जुन्या काळी काय व्हायचं, 60-70 नंतर प्रोस्टेट ग्रंथी वाढायची. पण आजकाल आता 40 नंतर बरेचसे पेशंट येतात ज्यांच्यामध्ये प्रॉब्लेम दिसतो आपल्याला. सगळ्यात मोठं लक्षण काय आहे तर लघवीला अडखळत होणं आहे. ओके. बऱ्याचदा रात्रीत लघवीला उठायला लागतं किंवा लघवी करायला जातोय पण लघवीच होत नाही आहे, किंवा ताण येतो, थोडीसुद्धा लघवी साठली की लगेच जायची इच्छा होते. ह्या सगळ्या गोष्टींमुळे थोडंसं आपल्याला त्याच्यावर हे अलार्मिंग सायन्स आहेत जे आपल्याला काळजी घेतली पाहिजे आणि मग चेकअप केलं पाहिजे. चेकअपमध्ये आपण काय काय करू शकतो, सोनोग्राफीमध्ये आपल्याला ते कळतं, युरोफ्लोमेट्रीमध्ये आपल्याला लघवीचा फ्लो कसा आहे ते आपल्याला कळतं, MRI करू शकतो. PSA म्हणून एक टेस्ट असते, ती जर 4पर्यंत असेल तर नॉर्मल, पण 4 ते 10च्या दरम्यान असेल तर कॅन्सरची लक्षणं आढळू शकतात. पण 10च्या पुढे असेल तर बऱ्यापैकी कॅन्सरस स्टेजमध्ये प्रोस्टेट असू शकते. मग त्यामध्ये आपण बायोप्सी करतो
चेक करण्यासाठी. आता याच्यावर उपाय म्हणून काय करायला पाहिजे आपण? म्हणजे होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे आपण ते आधी बोलूयात. प्रोस्टेट बऱ्याचदा झिंक डेफिशियन्सीमुळे होते किंवा फ्री रॅडिकल डॅमेजमुळे तर होतेच, आपण ज्याचा उल्लेख केला आधी. तर आपल्या खाण्यामध्ये आपण जर सॉ पाल्मेटो आहे, पंपकिन सीड्स आहेत, हे जर आपल्या रुटीन खाण्यामध्ये ठेवलं किंवा आपण योगामध्ये बटरफ्लाय पोझिशन आपण जे करतो, पेल्विक फ्लोअर जर आपला स्ट्रॉंग असेल तर प्रोस्टेटचा त्रास होत नाही. पुन्हा पेल्विक फ्लोअर म्हणजे पेल्विक फ्लोअर मसल जे असतात आपले जननेंद्रियाच्या आजूबाजूचे मसल असतात, ते स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. तर मग किगल एक्सरसाइज मी पेशंटना सांगतो, त्याचा इफेक्ट इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी सुद्धा होतो. किगल एक्सरसाइजमध्ये आपण संडासची जागा आकुंचन करून, बरोबर, ज्याला आम्ही योगासनामध्ये अश्विनी मुद्रा म्हणतो. हां, राईट. तो संडासची जागा आकुंचन करून अशी धरून ठेवायची 5 ते 10 सेकंद आणि रिलीज करायची. ज्यांना ज्यांना इरेक्शनचा प्रॉब्लेम आहे त्यांना मी सजेस्ट करतो की दिवसभरात तुम्हाला जेव्हा जेव्हा आठवण होईल तेव्हा तेव्हा ते करा. त्याच्यामुळे प्रचंड चांगला रिझल्ट मिळतो पेशंटना. घरगुती उपायांमध्ये 2 उपाय मी सांगतो पेशंटसाठी जे खूप चांगले आहेत. एक तर हिरडा जो असतो, मोठा हिरडा, तो पाण्यात टाकल्यावर जो तो पोहायला लागला तर तो चांगला आहे असं समजायचा. 2 हिरडे भिजत ठेवायचे आणि ते सकाळी उठून त्याचा गर काढायचा आणि तो खायचा. हा एक उपाय ज्याच्यामुळे PSA लेवल बऱ्यापैकी कंट्रोल होतं पेशंटचा. PSA लेवल म्हणजे? PSA लेवलमध्ये अँटीजेन आहे जे प्रोस्टेटची एनलार्जमेंट झाल्यानंतर वाढतं आपल्या शरीरामध्ये. ती एक टेस्ट आहे, ब्लड टेस्ट आहे. दुसरं एक सोपा उपाय आहे, आपण जे केळी खातो ना, त्या केळीची साल फेकून न देता ती उन्हात छानपणे वाळवायची, त्याची पावडर करायची आणि त्याचे 2-2 चमचे सकाळ संध्याकाळ साध्या पाण्यातनं घ्यायची. त्याच्यामुळे प्रोस्टेटला खूप छान रिझल्ट मिळतो. ॲलोपॅथीमध्ये त्याच्यासाठी सर्जरी सांगितली, TURP, पुन्हा लेझर थेरपी आहे किंवा बीटा ब्लॉकर्स दिले जातात ॲलोपॅथीमध्ये. पण आयुर्वेदाचे खूप चांगले रिझल्ट्स आहेत. त्याच्यामध्ये काय काय आपण वापरू शकतो? वरुण आहे, गोक्षूर आहे, पुनर्नवा, उत्तर बस्ती नावाचा एक प्रकार आहे जो आयुर्वेदामध्ये आम्ही करतो. त्याचा म्हणजे पेनिसमधून आपण एक पाईप टाकून आपण ब्लॅडरमध्ये काही औषधी सोडतो ज्याचा प्रोस्टेटवर खूप छान रिझल्ट मिळतो. त्याच्यावर क्लिनिकल डॉक्युमेंटेशन खूप सारे झालेत. धान्य गोक्षूर नावाचं एक घृत मिळतं, त्या घृताचा पण खूप चांगला रिझल्ट आहे. तो आयुर्वेदामध्ये अशी बरीचशी औषधं आहे ज्याच्यामुळे प्रोस्टेट एनलार्जमेंट आपण कंट्रोल करू शकतो आणि फ्युचरमध्ये त्याचा काहीच त्रास होत नाही. आणि DIP डाएट हे काय असतं? आता आपल्याला खाण्यापिण्याच्या पद्धती बदलायच्या असतील. बऱ्याचदा आपण आता 40 म्हणजे काय झालं, यंग एज थोडंसं संपत आपण वृद्धावस्थेकडे पदार्पण करतोय. तर अशा वेळेला आपण रात्रीचे जागरण, सर्कॅडियन रिदम बदललं, आपलं खाण्यापिण्याच्या पद्धती बदलल्या. पण ही अलार्मिंग एज आहे जिकडे आपल्याला थोडंसं डाएटवर कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. मी सांगितलं व्हेजिटेरियन डाएट. DIP डाएटमध्ये आपल्याला सकाळी 12पर्यंत फक्त फळं खायची असतात. एखाद्याचं वजन 80 किलो आहे तर आपल्याला 10नी भागायचं, किती झालं? 800 ग्रॅम आपल्याला फळं खायची सकाळी. जी काही फळं अवेलेबल असतील ती, पण आपल्या देशात उगवणारी. बरोबर. बऱ्याचदा आपण ते ड्रॅगन फ्रूट, किवी वगैरे त्याची गरज नाही. आपल्या प्रदेशामध्ये जी काही फळं येतात ती आपल्यासाठी सात्म्य असतात, तीच आपण खायला हवी. 800 ग्रॅमपर्यंत सकाळी 12पर्यंत फळं खायची. जेवणामध्ये आपल्याला 2 प्लेट करायच्यात. पहिल्या प्लेटमध्ये काकडी, गाजर, टोमॅटो, सलाडमध्ये तुम्हाला जे काही खाता येतील ते 200 ते 300 ग्रॅम सलाड आपल्याला खायचं आणि मग दुसरी प्लेट तुमच्या घरात जे काही जेवण बनलं ते खायचं. हे खाल्ल्यानंतर तुमची भूक जेवढी उरलेली असेल तेवढं तुम्ही घरातलं जेवण खाऊ शकता. दुपारी संध्याकाळच्या जेवणात सुद्धा, ते पण सूर्यास्तापूर्वी. पुन्हा एकदा पहिली प्लेट सेम, दुसरी प्लेट जी आहे ती तुमच्या घरात जे काही बनलं ते खा, काही प्रॉब्लेम नाही. सूर्यास्तापूर्वी. सूर्यास्तापश्चात? सूर्यास्तापश्चात खायचं नाही असं आयुर्वेदात सांगितलंय. ते जनरली खाऊ नये. खरंच आहे मित्रांनो, माझे असे अनेक मित्र आहेत की मी आता डायटिशियनकडे कन्सल्ट करून आले आणि त्याने मला सांगितलं की संध्याकाळी 6 नंतर काय खाऊ नकोस. पण हे अगदीच आपल्या संस्कृतीत आणि आयुर्वेदात मूलभूतरित्या सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी डायटिशियनकडे एवढे पैसे खर्च करून आणि आपल्या मनाचं समाधान की मी आता डाएट हे करण्याची काही गरज नाही. हे साधा सरळ आपल्या जीवनाशी निगडीत असलेला इश्यू आहे किंवा मुद्दा आहे. ते म्हणजे इट इज लाईक अ ओल्ड वाईन इन अ न्यू बॉटल.
इंटरमिटंट फास्टिंग ज्याला आपण म्हणतो ते ऑलरेडी आयुर्वेदात सांगितलंय. आजकाल आता फॅड आलंय की 16-8 16 तासाचं फास्टिंग करायचं, 8 तास फक्त खायचं. पण ते ते आपल्याकडे ऑलरेडी आहे, आयुर्वेदामध्ये ऑलरेडी सांगितलं. आणि आयुर्वेदामध्ये एक श्लोक आहे, लंघनम परम भेषजम. भेषज म्हणजे औषध, लंघन म्हणजे फास्टिंग. तो कुठलाही आजार झाला, शक्यतो ताप वगैरे आला तर लंघन करायचं 3-4 दिवस, असंच आजार बरे होतात. दॅट इज परम भेषजम. परम म्हणजे खूप चांगलं औषध आहे लंघन. आणि हे आयुर्वेदात ऑलरेडी सांगितलंय 5-6 हजार वर्षापूर्वी. लंघन म्हणजे 24 तास काय खायचं नाही. लंघनाचे बरेच प्रकार असतात. तर आपण लंघनामध्ये 3-4 दिवस फक्त समजा ॲसिडिटी आपण पकडलं तर आपण फक्त कोकोनट वॉटर प्यायलो, नारळ पाणी प्यायलो. मी बऱ्याचशा पेशंटना सांगतो की तुम्हाला खूप ॲसिडिटीचा त्रास झाला आहे तर ॲलोपॅथी डॉक्टर काय करतात, अँटॅसिड लिहून देतात. हे 8-10 दिवस रोज सकाळी उठल्यावर खा. त्याच्यापेक्षा 3 दिवस फक्त कोकोनट वॉटर घ्यायचं आणि चहा वगैरे नाही? काहीच घ्यायचं नाही दुसरं. फक्त नारळ पाणी आणि साधं पाणी प्यायचं. तेवढं फास्ट केल्यानंतर तुमचं ट्रॅक बऱ्यापैकी क्लिअर होतो, इन्फ्लमेशन कमी होतं, ॲसिडिटी कमी होते, तुमची पचनशक्ती वाढते आणि बऱ्यापैकी चांगला 3 दिवस फक्त कोकोनट वॉटर फास्ट. जेवण खाण काही नाही, बाकी काही भाजी पोळी वरण भात वगैरे काही. आणि हे करायला हवं. एक रिसर्च असा झाला आहे की आपण आयुष्यात एकदा जरी फक्त 7 दिवस वॉटर फास्ट केला तर आपल्याला कॅन्सर होण्याचं प्रमाण 50% पेक्षा जास्त कमी होतं. बापरे, तो फास्टिंगचा एवढा चांगला किती साधे आणि सरळ हे उपाय किंवा प्रिकॉशन्स आहेत आणि आपण किती आपलं शरीर लाईटली घेतो ना, असं मला आता वाटू लागलंय. आणखीन काय असे रुटीन्स आहेत जे तुला वाटतात की जे 40 नंतरचे विकार रोखू शकतात? असं काही स्पेसिफिक? हे तर आता जे तू सांगितले ते तर आहेतच, परंतु आणखीन काही स्पेसिफाय करावं असं वाटतंय तुला? आयुर्वेदा इज द ओनली सायन्स जिकडे आजारपण म्हातारपण येऊच नाही ह्यासाठी विचार केलाय. आयुर्वेदाचं जे अष्टांग म्हणजे आपण अष्टांग आयुर्वेद ज्याला आपण म्हणतो, जसे पॅथीज असतात, काय बाल ग्रह ऊर्ध्वांग शल्य दंष्ट्रा जरा वृषही. काय म्हणजे आपण जनरल मेडिसिन्स हे आपण कम्पेअर करू शकतो. बाल म्हणजे पेडॅट्रिक. ग्रहचिकित्सा पण आयुर्वेदामध्ये सांगितली आहे. आता ती थोडी थोतांड वाटते लोकांना, पण ग्रहचिकित्सा आयुर्वेदामध्ये सांगितली आहे. ऊर्ध्वांग म्हणजे ऊर्ध्वजत्रुगत, म्हणजे आपण ज्याला ENT म्हणू शकतो ॲलोपॅथीप्रमाणे. तो ऊर्ध्वजत्रुगत म्हणजे मानेच्या वरचे विकार. शल्य म्हणजे सर्जरी. दंष्ट्र म्हणजे टॉक्सिकॉलॉजी. जरा म्हणजे जरा चिकित्सा, ज्याला रसायन चिकित्सा आपण म्हणतो. दॅट इज द सायन्स ऑफ आयुर्वेदा, जिकडे आपल्याला म्हातारपण आजारपण येऊ नये ह्यासाठी आपल्याला बरीचशी औषधं सांगितली आहेत. तो हे शास्त्र खूप महत्त्वाचं आहे. आणि वाजीकरण चिकित्सा म्हणजे आयुर्वेदात सांगितलं की 25 नंतर तुम्ही अशी काही औषधं चालू ठेवायला हवीत ज्याच्यामुळे तुमची सेक्शुअल पॉवर टिकून राहते. त्याला वाजीकरण चिकित्सा म्हणायचं. तो बेसिकली आयुष्कामाय रसायनम म्हणजे आपलं आयुष्य वाढवण्यासाठी रसायन कामी येतं. आणि रसायन चिकित्सा याच्याशीच निगडित आहे का? हा, रसायन चिकित्सा म्हणजे आपल्याला म्हातारपण आजारपण येऊ नये म्हणून केलेली चिकित्सा. च्यवनप्राश सगळ्यांना माहिती आहे. च्यवन ऋषी 80 वर्षाचे झाले होते, त्यांनी च्यवनप्राश बनवलं आणि ते पुन्हा 25 वर्षाचे झाले. म्हणजे त्यांचं शरीराचं एज कमी झालं. बरोबर, करेक्ट. शरीराचं एज कमी झालं. तो आपलं एक जन्मापासूनचं एज असतं आणि एक बॉडीचं एज असतं. आपण बरीचशी लोक बघतो की ज्यांचं वय 60 आहे पण दिसतात 40चे. अशी बरीचशी लोक आहेत ज्यांचं वय 30च आहे पण दिसतात 50. केस पिकले, बऱ्याचशा गोष्टी झाल्या, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढला. तो रसायन चिकित्सा त्याच्यासाठी खूप चांगलं काम करते. पण त्याच्यामध्ये नक्की करतात काय रसायन चिकित्सामध्ये? रसायन चिकित्सेमध्ये आयुर्वेदात सांगितलं की रसायन चिकित्सा सुरू करण्यापूर्वी आपल्याला शरीराची शुद्धी करायला हवी. आपल्याला आयुर्वेदामध्ये सांगितलं की सर्वेषाणाम रोगाणाम निदानमच कुपितमलः, म्हणजे शरीरामध्ये आपल्या टॉक्सिन्स साठून आपल्याला आजारपण होतात. कुपितमल ज्याला आपण म्हणतो, इंग्रजीमध्ये आपण टॉक्सिन्स म्हणू शकतो. टॉक्सिन्स आपल्या शरीरामधनं निघून गेले, ज्याला डिटॉक्सिफिकेशन म्हणायचं, तर पंचकर्म करायला सांगितलं. पंचकर्मामध्ये वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण, नस्य असे 5 प्रकार सांगितले, ज्याला पंचकर्म आपण म्हणतो. आता बऱ्याचशा ठिकाणी आपण बघतो, बऱ्याचशा स्पाजमध्ये पंचकर्म म्हणून मसाज केला जातो, स्टीम दिली जाते, लोकांना वाटतं आपलं पंचकर्म झालं. ते पूर्वकर्म आहे. दॅट इज नॉट पंचकर्म. वमन म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे दोष आहेत ते उलटीद्वारे आपण बाहेर काढतो. विरेचन म्हणजे आपण जुलाबाची औषधं देतो.
बस्ती म्हणजे आपण एनिमा देतो. रक्तमोक्षण म्हणजे आपण त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक तर आपण डायरेक्टली ब्लड लेटिंग करतो, जसं आपण म्हणजे डोनेशन, ब्लड डोनेशनच्या वेळेला रक्त काढतो तशा पद्धतीनं आपण ते काढतो. आणि लीच थेरपी आहे जी खूप महत्त्वाची आहे. मी गेली 15-16 वर्ष झालं लीच थेरपी करतो. म्हणजे धन्वंतरीचा पुतळा बघितला असेल, धन्वंतरीच्या पुतळ्याच्या उजव्या हातामध्ये जळू आहे. शंखम चक्रम जलोकाम ददत अमृत घट. अमृत घट आहे एका हातात शंख आहे, एका हातात चक्र आहे आणि एका हातात जलोका. जलोका म्हणजे जळू आहे. तो आयुर्वेदाच्या देवाच्या हातामध्ये जळू आहे. त्याचा एवढा चांगला उपयोग आहे. काय उपयोग होतो त्याचा? रक्तमोक्षण जे आयुर्वेदाचं सांगितलं पंचकर्मामध्ये, तो बऱ्याचदा आपण बघतो. माझ्याकडे बरेच पेशंट येतात स्पॉन्डिलायटिस. आपण मानेला इथे 2-4 जळू लावले तर तिथलं अशुद्ध रक्त शोषलं जातं, तिथली सूज कमी होते आणि दुखणं बऱ्यापैकी कंट्रोल होतं. लंबर स्पॉन्डिलायटिस आहे, स्किन डिसीजेस आहेत जसं एक्झिमा आहे, सोरायसिस आहे, कुठल्याही प्रकारचा साधे पिंपल्सला पण ते लावू शकतो. कुठेही दुखणं, गुडघा सुजला आहे, अशा वेळेला पण आपण लीच थेरपीने खूप चांगला रिझल्ट मिळतो. हे रक्तमोक्षण झालं. आणि नस्य म्हणजे आपण नाकात औषधं सोडतो, तर त्याच्यामुळे सुद्धा बऱ्यापैकी ऊर्ध्वजत्रुगत म्हणजे मानेच्या वरचे विकार बरे होतात. म्हणजे आयुर्वेदात सांगितलं की तुम्हाला जर निदान नाही झालं एखाद्या गोष्टीचं तर नस्य करा, सेंट्रली ॲक्ट करतं. नासाही शिरस्वद्वारम सांगितलं आयुर्वेदात आम्हाला की सेंट्रल नर्वस सिस्टमवर ते काम करतं. तर तुम्हाला निदान नाही झालं तर तुम्ही त्या औषधाचं नस्य करायला द्या पेशंटला, त्याचं 100% तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल. आणि अभ्यंग काय असतं? अभ्यंगामध्ये म्हणजे मला जर विचारशील की आता काय करायचं, एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, एकच गोष्ट कुठली अशी करायची की ज्याच्यामुळे सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील? अभ्यंग अशी एक गोष्ट आहे जी आपल्याला रेग्युलरली करायला हवी, ज्याच्यामुळे आपल्याला म्हातारपण आजारपण लवकर येत नाही. अभ्यंग म्हणजे काय? आपल्या पूर्ण शरीराची मसाज करायची, तेल मालिश करायची. कुठल्या तेलाने करू शकतो आपण? तिळं तेल वापरू शकतो. आपण उत्तरेकडे गेलो तर ते लोक मोहरीचं तेल वापरतात. साध्या ज्यांना पित्त दोषाचं प्राधान्य आहे त्यांना खोबरेल तेल आपण वापरू शकतो. फक्त आणि फक्त मसाज केल्यामुळे आपण जे काही आजार आत्ता सांगितले त्या सगळ्या आजारांवर आपल्याला मिळतो. म्हणजे अभ्यंगम नित्यम आचरेत. अभ्यंग रोज करायला सांगितलं. कुठे कुठे? शिरश्रवण पादेशू म्हणजे डोक्याला रोज तेल लावायला हवं, कानात रोज तेल सोडायला हवं. कर्णपुरम नित्यम आचरेत सांगितलं. ॲलोपॅथीवाले लोक मान्य करत नाहीत की कानात रोज, जिथे कानाचं इन्फेक्शन झालं अशा वेळेला नाही, पण फक्त कानात रोज तेल सोडल्यामुळे 100 वर्ष व्यवस्थित ऐकू येतं असं आयुर्वेदात सांगितलं. ऊर्ध्वजत्रुगत विकार होत नाहीत. पादेशू म्हणजे पायाला, तळपायाला रोज तेल लावायला हवं, त्यांनी डोळ्यांचा त्रास कमी होतो. ओके. प्राणायाम, योगा, मेडिटेशन, माझ्या माहितीप्रमाणे हे पूर्णपणे वेगळे प्रांत आहेत पण तरी सुद्धा ते निगडीत आहेत. तर त्याचा 40 नंतर कसा आपण अवलंब करावा? राईट. बऱ्याचदा 40 नंतर ना वजन वाढलेलं असतं, किंवा आपलं चालणं कमी होतं. जेव्हा आपल्याला एक्सरसाइजची खरी गरज असते तेव्हा आपण करत नाही. त्याच्यामुळे आपण किती श्वास घेणार हे आपण जन्माला येतो तेव्हा ठरतं. आपण जेवढे कमी श्वास घेऊ, कमी वेळात घेऊ, म्हणजे आपण माकड बघतो खूप फास्ट श्वास घेतं, कुत्रा खूप फास्ट श्वास घेतं, त्यांचं आयुष्यमान कमी आहे. पण हत्ती पाहिला किंवा कासव पाहिलं, 1 मिनिटामध्ये 3 ते 4 श्वासोश्वास घेतं तो. आणि मनुष्य प्राणी 15 ते 18 श्वास घेतो. त्या श्वास घेण्याचं प्रमाण जर 1 मिनिटामध्ये आपण कमी केलं आणि स्थिर व्यवस्थित श्वास घेतला, लहान बाळ झोपताना पाहिलं ना, त्याचं पोट हळूहळू वर येतं, हळूहळू खाली जातं. तो ॲबडॉमिनल ब्रीदिंग आपण शिकलो मेडिटेशनमध्ये, तेच आहे. म्हणजे काय होतं, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस, ऑक्सिजन कमी पडला पेशींना, तो आपण प्रॉपर श्वास घेतला, अनुलोम विलोम जे आपण म्हणतो, तर प्रॉपर ऑक्सिजन प्रत्येक सेलला मिळाला तर कॅन्सरचं महत्त्वाचं कारण तेच आहे, सेलला ऑक्सिजन मिळत नाही. तर हे खूप महत्त्वाचं आहे की आपण श्वास प्रॉपरली घ्यायला हवा. मग मला ह्याचं एक पेटंट मिळालं आहे जलनेती बॉटलचं. जलनेती म्हणजे योगाची एक अशी प्रक्रिया आहे, षटक्रिया ज्याला, त्याच्यामध्ये एका नाकपुडीतून मिठाचं पाणी टाकून दुसऱ्या नाकपुडीतून बाहेर येतं. ठीक आहे, तो हे सगळे सायनसेस क्लिअर होतात. बरोबर. तो आपलं आयुष्य ना ते श्वासावर अवलंबून आहे.
आपला श्वास जेवढा क्लिअर होईल, म्हणजे हे अडथळे कमी झाले तर आपण हळूहळू श्वास घेऊ. अडथळे आले की फास्ट श्वास घेणं होईल. तो जेवढा आपण हळूहळू आणि संथ गतीने श्वास घेऊ आणि जेवढं डीप ब्रिदिंग करू तेवढं ऑक्सिजनेशन प्रत्येक सेलला मिळणार आहे आणि असंही आपलं आयुष्य वाढणार आहे. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. प्रॉपर श्वास घेतला तर आयुष्य वाढणार आहे. आता तू म्हणाला होतास हे पेटंट मिळाले, त्याच्याविषयी आम्हाला जरा सांगशील का? कसलं पेटंट आहे? 2 पेटंट मिळालेत मला. एक जलनिधी बॉटलचं डिझाईनचं पेटंट आहे आणि दुसरं शिरोधारा मशीनचं पेटंट आहे. ओके. शिरोधारा म्हणजे एक शंकराच्या पिंडीवर जे तांब्या असतो तशा पद्धतीचं तांब्या आणि इथे तेलाची धार पडताना आपण पाहिली असेल चित्रात वगैरे. तो म्हणजे कोविडच्या काळात पण मी बरंचसं काम केलं. तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आता जगाचा काय आहे तर स्ट्रेस फॅक्टर आहे. गरीब असो श्रीमंत असो प्रत्येकाला स्ट्रेस आहे. आपण जर 2 तास प्रॉपर मेडिटेशन केलं किंवा 1-2 तास आपण समुद्रकिनारी फिरलो, हिल स्टेशनला फिरल्यानंतर जे निगेटिव्ह आयन्स आपल्याला मिळतात किंवा मन जेवढं शांत होतं तेवढं अर्धा पाऊण तास शिरोधारा केल्यानंतर होतं. तो शिरोधारा एवढी महत्त्वाची आहे आपल्यासाठी. आता काय होतं, शिरोधारा करायला आपल्याला सेंटरमध्ये जावं लागतं. जुन्या काळी काय व्हायचं, ब्लड प्रेशर चेक करायचं, डॉक्टरांकडे जा, स्पिग्नोमॅनोमीटर असायचा, पट्टी गुंडाळायची आणि मग तिथेच जाऊन चेक करायचं. पण आता आपण घरी करू शकतो. माझं इन्व्हेन्शन असं आहे की पीपल नाव कॅन हॅव शिरोधारा ॲट होम. ओ अच्छा. 1-2 वर्षात ते बाजारात येईल. इंटरेस्टिंग. आणि जलनिधीचं? जलनिधी ऑलरेडी चालू आहे अमेझॉन, फ्लिपकार्टवर. आयुर्टेक जलनिधी टाकलं ना की लोकांना ते मिळतं. मला असं वाटतं आपण ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊयात. चष्मा. चष्मा आता काय 40 नंतर येणारा चष्मा, इरेक्टाईल डिस्फंक्शन, हे सगळं काय? आणि हे म्हणजे आपण या सगळ्या गोष्टींबद्दल बरोबर इतके यूज टू होऊन जगायला लागतो, पण ते जर आपण विचार केला तर ते टाळता येऊ शकतात. येस, डेफिनेटली येऊ शकतं. त्याच्यासाठी काय करायचं, एक सोपा उपाय सांगतो. रात्री तुम्ही दंतमंजन करून प्रॉपरली झोपायचं. सकाळी उठल्या उठल्या सकाळची थुंकी घ्यायची, लाळ घ्यायची आणि ती डोळ्यात लावायची, दोन्ही डोळ्यात. तोंड धुतलेल्या असताना का न धुतलेल्या? न धुता. ठीक आहे. त्याच्यामुळे चष्म्याचा नंबर कमी होतो. याच्यावर संशोधन झालंय. हे मी ऐकलं. सगळे सोपे सोपे उपाय आणि फुकटचे उपाय आहेत. सकाळची लाळ उठल्या उठल्या डोळ्यात टाकल्यानंतर डोळे आपले खूप शार्प होतात. आणि दुसरं आता साधे साधे उपाय आहेत. जसं आपल्याला बऱ्याचदा मी बघतो पेशंटना की संध्याकाळी झोपायच्या वेळेला लाईट बंद केली बेडरूमची आणि मोबाईलवर खेळत बसले किंवा काहीतरी बघत बसले. दॅट इज द मेन रिझन. मुलांना सुद्धा आता प्रॉब्लेम्स व्हायला लागले, कारण सगळ्या मुलांचा अभ्यास फक्त मोबाईलवरच होतोय. आपण कंटिन्युअसली मोबाईल आहे, टी व्ही आहे, लॅपटॉप आहे आणि म्हणजे ह्या सगळ्या रेजमुळे ना डोळ्यांना जास्त प्रॉब्लेम व्हायला लागला. मला तुला आणि प्रेक्षकांना हे सांगायला आवडेल की मी योगा प्रॅक्टिशनर आहे. अय्यंगार योगा मी शिकलेलो आहे आणि मी प्रॅक्टिस करतोय. पण केवळ योगामुळे माझा 40शीतला जो नंबर आहे, प्लस नंबर आहे, तो कमी झाला. आणि मला असं वाटतं हे केवळ योगामुळेच झालं असेल. कारण कदाचित हा जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकेल, पण ते ब्लड सर्क्युलेशन वाढलं असेल, डोळ्यांच्या त्या नर्व्स त्या ॲक्टिवेट झाल्या असतील आणि त्याच्यामुळे ते झालं असेल, असं आहे का? 2 गोष्टी आहेत. एक तर योगामध्ये त्राटक सांगितलंय. हो. आयुर्वेदामध्ये आमच्याकडे तर्पण सांगितलंय. तर्पण म्हणजे आम्ही काही आयुर्वेदिक औषधीयुक्त तूप जे आहे ना ते डोळ्यामध्ये आपण टाकतो, इकडे उडदाची पाळी लावून. आणि दुसरं म्हणजे नस्य, मी जे सांगितलं. नस्यमुळे फक्त रोज नाकात साधं तूप सोडलं जरी 4-4 थेंब तरी सुद्धा ऊर्ध्वजत्रुगत विकार मी मगापासून सांगतो तेच पुन्हा एकदा, डोळ्यांचे आजार, कानाचे आजार, केसांचे आजार, दाताचे आजार काही होणार नाही. क्या बात आहे, व्हेरी गुड. पोट साफ होत नाही, कॉन्स्टिपेशन. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे की पोट साफ करणे किंवा न होणे त्याबद्दल इग्नोरन्स. मला असं वाटतं की इवन ॲज अ डे टू डे लाईफ ऑल्सो दॅट इज द मोस्ट अनहेल्दी हॅबिट. कारण ती सगळे टॉक्सिन्स, ते सगळी घाण आपण पोटात घेऊन वावरतो आणि मग त्याचं फार भीषण होऊ शकतं पुढे. तर त्या बाबतीत काय करायला पाहिजे? सगळ्यात मोठा मी मगाशी सांगितलं प्रॉब्लेम काय आहे, इट स्टार्ट्स विथ ॲसिडिटी. आपण
ॲसिडिटीला इग्नोर केलं तर ॲसिडिटी, गॅसेस, अपचन, जळजळ, पोट साफ न होणे, आणि मग हे चक्र चालू होतं आणि हे चक्र कुठेच थांबत नाही. मग आपण काय करतो, त्याच्यासाठी ॲसिडिटी वाढली आहे म्हणून अँटॅसिड घेतली, तात्पुरती ॲसिडिटी, ॲसिडच सिक्रेट नाही झालं, जेवण व्यवस्थित पचलं नाही, गॅसेस, अपचन, जळजळ, पुन्हा एकदा पोट साफ न होणे. ह्याच्यासाठी बेसिक उपाय आपण काय करू शकतो, आपल्या डाएटमध्ये फायबरयुक्त अन्न भरपूर घ्यायला पाहिजे. मी जो DIP डाएट सांगितलं त्याच्यामध्ये भरपूर फायबर मिळतं. दिवसभरात सोपा उपाय, फुकटचं औषध म्हणजे पाणी भरपूर प्यायला हवं, ते पण बसून गोड गोड करून प्यायला हवं. तो साधा उपाय आहे की आपल्या खाण्यामध्ये जर प्रॉपर फायबर गेलं, प्रॉपर आपण पाणी प्यायलं, सिडेंटरी लाईफस्टाईल नाही केलं, आपलं मेटाबॉलिझम रेट चांगलं राहील, रेग्युलर एक्सरसाइज केलं, नाही जमलं वॉकिंग, नाही जमलं स्विमिंग, तुम्ही सायकलिंग करू शकता, एक्सरसाइज थोडासा केला तर आपलं मेटाबॉलिझम रेट चांगलं राहतं. म्हणजे मुसळधार पावसात सगळी घाण वाहून जाते, तसं तुमचं मेटाबॉलिझम रेट चांगला असेल तर काहीच होत नाही ना, ॲसिडिटी नाही, कॉन्स्टिपेशन नाही. तो मेटाबॉलिझम रेट वाढवण्यासाठी प्रयत्न करणं हे खूप महत्त्वाचं. आणखीन एक अनॉइंग फॅक्टर आहे जो सगळ्या पुरुषांना सतावतो, तो म्हणजे वाढणारं पोट. आणि तिथूनच अनेक रोगांना पण आपण इन्स्टिगेट करतो. ते पोट वाढू नये. मला असं वाटतं मेटाबॉलिझम, पोट न वाढणे न वाढणे हे सगळं त्याच्याशीच रिलेटेड आहे. आणि व्यायाम तर करायलाच पाहिजे, चालणं, योगासन जे तू म्हणालास ते, सायकलिंग. आणखीन काय पोट वाढू नये याच्यासाठी? पुन्हा एकदा तेच, मेटाबॉलिझम रेट जठराग्नी तुमचा प्रदीप्त झाला पाहिजे. तो प्रॉपर एक्सरसाइज, प्रॉपर खाणं, प्रॉपर पाणी पिणं, ह्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत. लोकांना ना शॉर्टकट्स हवे असतात, ते शॉर्टकट्स नाही आहे कुठे. एवढंच आहे ज्याच्यामुळे आपलं आणि काही लोक पोट आणि वजन कमी होऊ शकतं. काही लोक तर लायपोसेक्शनचं ऑपरेशन पण करतात. मला ते पटत नाही, कारण मी बरेचसे पेशंट पाहिले, लायपोसेक्शन केल्यानंतर त्यांचं ट्रायग्लिसराईडचं प्रमाण खूप वाढत आहे. अशा बऱ्याचशा पेशंटच्या संपर्कात मी आलो की मग अतिरिक्त ट्रायग्लिसराईड वाढल्यानंतर कोलेस्ट्रॉल थोडं कमी जास्त असेल तरी चालेल, पण ट्रायग्लिसराईड इज डायरेक्टली रिलेटेड विथ हार्ट. हार्टवरनं आठवलं, ब्लड प्रेशर, ते कसं काय डील करायचं? आता ब्लड प्रेशर अनेकांना 40 पासून सुरू होतं, तर त्याच्याशी कसं ते होऊ नये म्हणून काय करायचं, झाल्यावर काय करायचं? ब्लड प्रेशर म्हणजे काय, कशामुळे होतं? एखादी पाईप आपण धरली आणि आपण झाडांना पाणी देतो, पाईपला थोडंसं आपण प्रेस केलं तर ते प्रेशरनी पाणी जातं. ब्लड प्रेशर इज ॲज इक्विव्हलंट ॲज दॅट. तो आपल्या धमण्यांमध्ये, आर्टरीजमध्ये प्लाक तयार होतो हळूहळू. कशाचा असतो तो? आपण जे तेलकट तुपकट पदार्थ खातो त्याचा. पण हे जे आपण आता रिफाईंड तेल म्हणतो ना, ते रिफाईंड तेल पहिलं बंद करायचं. पण मग कोणतं तेल वापरायचं? घाण्याचं काढलेलं तेल वापरायचं, ज्याचा RPM 13-14 पेक्षा जास्त नाही. म्हणजे आपण बऱ्याचदा घरगुती मशीन्स पण येतात, ते तेल गरम होतच नाही, तरी जेव्हा तेल गरम करतो तेव्हा त्याच्यात फॅटी ॲसिड रिलीज होतात आणि मग त्याचा त्रास होतो. मला आश्चर्य वाटतं की बऱ्याचशा हॉटेल्समध्ये आमच्याकडे रिफाईंड तेलपासून बनवलेले पदार्थ मिळतील, तो आमच्याकडे विष दिलं जाईल असं लिहिलेलं असतं आणि लोक आनंदात आमच्याकडे असं म्हणतात. तर मला आश्चर्य वाटतं लोकांचं की, आणि लाईनमध्ये उभे असतात लोक की वेटिंग आहे. तो रिफाईंड तेल सगळ्यात वाईट पदार्थ आहे जो नाही घ्यायला पाहिजे लोकांनी. मग या उलट लोकांचं मत असतं की नाही, तूप नाही खायचं. आता तूप नाही खायचं ते संस्कारित असतं ना. दुधाचं दही झालं, दह्याचं मंथन संस्कार करून ताक आलं, लोणी आलं, त्याला अग्निसंस्कार करून तूप आलं, तर तूप सारभूत आहे. आयुर्वेदामध्ये सर्वश्रेष्ठ औषध सांगितले तूप म्हणून. अति प्रमाणात नाही करायचं, अति सर्वत्र वर्ज्य आहेत. पण तूप योग्य प्रमाणात घेणं खूप गरजेचं आहे. शरीरामध्ये आपल्याला जसं सांध्यांमध्ये आपल्या सायनोव्हेल फ्लुइड असतं, ते शरीराचं सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालण्यासाठी, किंवा जठराग्नी प्रदीप्त करण्यासाठी. जठराग्नी म्हणजे काय, होम करतो ना आपण, होममध्ये आपण काय सोडतो, हळूहळू सोडतो, मग जेवताना पण थोडंसं तूप सोडणं गरजेचं आहे की जठराग्नी प्रॉपर प्रदीप्त राहतो. म्हणजे रामदास स्वामींनी म्हटलेलं ते खरंच, अन्न हे काय पूर्ण ब्रह्म. आणि वदनी कवळे घेता नाम घ्या श्रीहरीचे, उदर भरणं नोहे जाणीजे यज्ञकर्म. हे जे रामदास स्वामींनी, ॲब्सोल्युटली राईट.
ओके. निद्रानाशाचा प्रकार दिसतो, त्यासाठी काय करायला हवं? निद्रानाशासाठी एकतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूर्यास्तानंतरचं जेवण टाळायचं. बऱ्याचदा आपण काय करतो, सिरियल्स बघत बसतो, टी व्ही बघत बसतो किंवा काहीतरी टाईमपास चालू असतो आणि मग जेवता जेवता आपण टी व्ही बघणं होतं. आणि जनरली आता सवय झाली आहे लोकांना की संध्याकाळचा चहा 6-7 वाजता घ्यायचा आणि जेवायचं 10:30-11 वाजता आणि लगेच 12ला झोपून जायचं. तो जेवण आणि झोप याच्यामध्ये 2 तासाचं अंतर पाहिजे मिनिमम. ते जर प्रॉपर घेतलं तर प्रॉपर तुम्हाला म्हणजे काय होतं, आपण जेवल्यानंतर 3-4 तास आपलं शरीर ह्याच्यावर त्याच्यावर काम करतं ना, जेवण पचवण्यावर. जेवण जर पचलेलं असेल झोपायच्या आधी तर आपल्याला झोप चांगली. पण मग काही माणसांना लगेच जेवल्यावर सुस्ती येते, ते काय असतं मग, आणि हाऊ डू वी कोप अप विथ दॅट? हां, तर त्याच्यामध्ये काय आहे, आपण जर जड अन्न खाल्लं किंवा आपला मेटाबॉलिझमच कमी असेल, मेटाबॉलिक रेट कमी असेल, तर याच्यामुळे सुस्ती येऊ शकते. मग ते एक विकाराचं पण लक्षण असू शकतं. ओके. हां, त्यासाठी आपल्याला काय करायचं, बऱ्याचदा लोक आधीचं जेवण पचलेलं नाही आणि दुसरं अन्न खाल्लं, सुस्ती येणारच आहे. लक्षात आलं? तो आपला मेटाबॉलिक रेट चांगला होणं, पहिलं अन्न पचन झाल्यानंतरच दुसरं अन्न जेवणं. आपण काय करतो, सकाळची 8ची वेळ झाली, माझी नाश्त्याची वेळ आहे, खाल्लं. दुपारी 1 वाजलेत, माझी जेवणाची वेळ आहे, खाल्लं. माणूस जेव्हा जंगलात राहायचा तेव्हा 200 वर्ष जगायचा. त्याला काय सकाळी नाश्त्याला मिळत नव्हतं, दुपारचं जेवण वेळेत मिळत किंवा घड्याळही नव्हतं. हां, तो ऑड परिस्थितींना आपलं शरीर जर तयार झालं तर आपलं आयुष्य वाढण्यासाठी त्याची मदत होते ना. आणि मग जेव्हा भूक लागते तेव्हाच जेवायला हवं. आणि आपण म्हणतो, म्हणजे असं ऐकलंय, वाचलंय की जेवण झाल्यावर शतपावली करावी, त्याचं काय आहे महत्त्व? शतपावली करायला हरकत नाही जेवण झाल्यावर, पण विगरसली नाही करायचं. आपण ज्याला ब्रिस्क वॉकिंग म्हणतो ना, ते नाही करायचं दुपारच्या जेवणानंतर. म्हणजे आयुर्वेदात ऋतुचर्या, दिनचर्या सांगितलं ना की ते खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपापल्या वैद्यांकडे जाऊन लोकांना ते कळू शकेल किंवा ऑनलाईन पण बरीचशी माहिती अवेलेबल आहे. पण ग्रीष्म ऋतूमध्ये वामकुक्षी घ्यायला सांगितली आहे आयुर्वेदामध्ये, की जेवण झाल्यावर एक 20-25 मिनटं तुम्ही डाव्या कुशीवर पडून राहायला हवं ग्रीष्म ऋतूमध्ये. इतर ऋतूमध्ये दिवा स्वाप म्हणजे दिवसा झोपणं वर्ज्य सांगितलं आयुर्वेदामध्ये. पण शतपावली सांगितली आहे. तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर एक 100 पावलं, म्हणजे खरंच 100 पावलं, 200-300 करू शकता, पण सहस्त्र पावली नाही करायची. रसायन चिकित्सा याच्याबाबत काय आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय काय होत असतं? रसायन चिकित्सा जर आपल्याला करायचं म्हटलं तर आपण सर्वश्रुत आहे की च्यवनप्राश रोज घ्यायला हरकत नाही. ते कधी घ्यावं च्यवनप्राश? काही जण म्हणतात की जेवण झाल्यावर घ्यायचं, काही जण म्हणतात की सकाळी उठल्यावर घ्यायचं, काही जण म्हणतात दुधात घालून घ्यायचं. काय म्हणजे नक्की काय? च्यवनप्राश घ्यायचा विधी म्हणजे सकाळी उठल्यावर प्रॉपर भूक लागलेली असताना च्यवनप्राश खायला सांगितलाय आणि त्याच्यावर दूध प्यायचं. आवळा अशी एकच गोष्ट आंबट आहे ज्याच्यावर आपण दूध पिऊ शकतो. बाकी कुठल्याही आंबट गोष्टीसोबत आपण दूध नाही पिऊ शकत. ओके, ठीक आहे. दुसरं आपल्याला आपण त्रिफळा घेऊ शकतो. त्रिफळावर संशोधन झालं आहे, सगळ्यात जास्त ओरॅक व्हॅल्यू त्रिफळाची आहे. टर्मरिक आहे. आता कर्क्युमिन खूप प्रसिद्ध झालं आहे. कर्क्युमिन बऱ्याच ठिकाणी घेतलं जातं. कर्क्युमिनचा सुद्धा, टर्मरिकचा ओरॅक व्हॅल्यू चांगला आहे. ब्राह्म्य रसायन म्हणून असतं, ब्राह्म्य रसायन घ्यायला हरकत नाही. त्रिफळा आपण 1 चमचा पाण्यात भिजवून ठेवायचं, सकाळी उठून ते थोडंसं रिकाम्या पोटी सकाळी उठल्या घ्यायचं. ओके. रात्री झोपताना घेतलं तर ते पोट साफ होण्यासाठी मदत करतं. सकाळचं त्रिफळा शरीराचं बल वाढवण्यासाठी मदत करतं. हो का? आणखीन त्याच्याबरोबर आपण कर्क्युमिन घेऊ शकतो रेग्युलरली. सोपा उपाय आपण काय काय करू शकतो, सकाळी उठल्यावर थोडंसं आलं, 8-10 कढीपत्ते, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या कुड्या आणि ओली हळद, हे सगळं आपण चावून खाल्लं. सकाळी उठल्यानंतर उष्यपान केलं म्हणजे आयुर्वेदात सांगितलं, जसं मगाशी तू म्हणालास की गरम पाणी प्यायचं सकाळी उठल्या आयुर्वेदात सांगितलं उष्यपान. 8 अंजली पाणी म्हणजे आपल्या उंजळीत बसेल 8 उंजळींमध्ये बसेल एवढं पाणी घ्यायचं, ते कोष्ण करायचं, थोडंसं गरम करायचं, सकाळी मलासनात बसायचं आणि मग ते प्यायचं. आणि मग मी सांगितल्याप्रमाणे थोडंसं आलं, ओली हळद किंवा मग तुम्ही थोडंसं पाणी टाकून ते मिक्सरमध्ये काढून त्याचं स्मूदी बनवून पिऊ शकता. आणि चहा कॉफी? चहा कॉफी वर्ज्य आहे. त्याच्यामध्ये टॅनिन, कॅफिन
ब्लॅक कॉफीचं बऱ्यापैकी संशोधन झालं की जे उपयोगी आहे, पण आपण त्याच्यात साखर टाकून पितो किंवा दूध टाकून पितो, बऱ्याचदा तो प्रॉब्लेम आहे. आणि काळा चहा म्हणजे विदाऊट मिल्क चहा, विदाऊट मिल्क चहा घेऊ शकता, काही प्रॉब्लेम, पण साखर पुन्हा टाकायची नाही त्याच्यात. मग काय गुळ गूळ टाकायचा, पण मग दूध टाकायचं नाही. आता आजकाल बरोबर. बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की गुळाचा चहा, दूध आणि गूळ वर्ज्य सांगितलंय. हो बरोबर. बऱ्याचशा रील्स मी बघतो, बऱ्याचशा रील्समध्ये सांगितलं जातं की दूध आणि केळी रोज खा, विरुद्धांना आहे. एक रील मी मागे पाहिली, त्याच्यामध्ये सांगितलं की सत्तूमध्ये दूध टाका, दुधामध्ये केळी टाका, केळीमध्ये गूळ टाका. द्विदल धान्य कुठलंही दुधासोबत घ्यायचं नसतं. दूध आणि कुठलंही फळ एकत्र घ्यायचं नसतं. दूध आणि गूळ विरुद्धांना आहे. तर हे सगळं ना अवॉइड करायला पाहिजे. जे आयुर्वेदात सांगितलं की विरुद्धांना नाही घ्यायला पाहिजे. ओके. पण हे जे तू सकाळी उठल्यावर करायचं म्हणतोस, त्याची आणि चहाची कशी सांगड घालायची? म्हणजे चहा म्हणजे विदाऊट सकाळी उठल्यावर जर आपण लिंबू पाणी आणि मध घेतलं, त्याच्यातच तुम्ही आवळ्याचा ज्यूस टाकू शकतो, आपण अलोवेरा ज्यूस टाकू शकतो, आणि ह्या सगळ्याचं स्मूदी पण त्यातच टाकायचं आणि ते सकाळी घ्यायचं, एक अर्धा तास शांत बसायचं आणि मग चहा घ्यायला हरकत नाही. पण तोही विदाऊट शुगर, विदाऊट मिल्क. बरोबर. हो, म्हणजे काळा चहा. येस. गुड. पण त्याऐवजी गरम पाणी प्यायलं तर उत्तम आहे ना. कृष्णजल सगळ्यात बेस्ट पण आहे. आता चहा इतका सवयीचं झालं, सगळ्यांच्या आयुष्यात घुसलेला आहे. त्यापेक्षा मग चहाला एक बेस्ट ऑप्शन आहे आयुर्वेदामध्ये, रसायन चिकित्सेमध्ये. आपण अर्जुनाचा काढा आपण घेऊ शकतो. जो अर्जुनची साल असते, अर्जुन झाडाची साल जी असते ती आपल्या हृदयासाठी खूप चांगलं काम करते. ते अर्जुन सालीची पावडर मिळते बाजारात. ती पावडर दुधात टाकायची, थोडंसं त्याच्यामध्ये खडी साखर टाकायची आणि त्याचा चहा करून प्यायचा. इट इज सिमिलर टू टी. ओके. तो, आणि त्याने आपलं कोलेस्ट्रॉल कमी होतं, हृदयाला बल मिळतं. बापरे. तो बेस्ट आहे ना. हे चहा प्यायची गरज नाही. कन्सल्ट युअर बॉडी हे जे तुझं पुस्तक येऊ घातलंय, त्याच्याविषयी आम्हाला सांग, आणि ते कधी येतंय, आणि या सगळ्याचा समावेश तू त्या पुस्तकात केलायस की काय, त्याचा कंटेंट काय? आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्याला जे जे काही गोष्टी आहेत, आपल्याला माहिती आहे आपल्या संस्कृतीमध्ये की आपण एक घास 32 वेळा चावायला पाहिजे. माझ्याकडे पेशंट येतात वजन कमी करायचं, मी सांगतो तुम्ही एक घास 64 वेळा चावा. म्हणजे तुम्ही जेवण जे आहे ना ते पाण्यासारखं प्या आणि पाणी चावून चावून खा. म्हणजे पाणी मी सांगितलं मगाशी की एक घोट पाणी तोंडात धरून बसायचं, 1-2 मिनटं लाळ मिक्स होऊ द्यायची आणि मग पाणी प्यायचं. जेवण 32च्या ऐवजी 64 वेळा चावा. तुमचे बरेचसे विकार तिथेच बरे होतात. हे पण मी त्याच्यात लिहिलं आहे. आता बऱ्याचदा विटॅमिन B12ची डेफिशियन्सी असते, विटॅमिन डीची डेफिशियन्सी असते. लोक सकाळी उशिरा उठतात, कॅबमध्ये बसतात आणि ऑफिसमध्ये जातात. सूर्याचा अजिबात कसलाच संपर्क येत नाही. विटॅमिन डी आपल्याला, सूर्यकिरण आपल्या त्वचेशी रिॲक्ट करून आपल्या शरीरामध्ये विटॅमिन डी बनतं. तो निसर्गामध्ये पडायला हवं. थोडंसं आपण रात्रीचं आपण जर चाललो तो अर्थिंग थेरपी होते, निगेटिव्ह आयन्स मिळतात पृथ्वीपासून. विदाऊट चप्पल रोज 15 मिनिटं जमिनीवर चालायला हवं. जमिनीवर, फरशीवर नाही. म्हणजे काय झालं आता बाहेरच्या देशांमध्ये ना ते अर्थिंग मॅट आलेत. हो, बेडवर टाकतात ते. ॲक्च्युअली इट इज गुड. ते अर्थिंग वायरला जोडून डायरेक्टली खाली वायर जमिनीमध्ये गाडली जाते. तो आपण पृथ्वीच्या संपर्कात राहतो रात्रभर. निगेटिव्ह आयन्स मिळतात आपल्याला. पण बाहेरून एखादी गोष्ट आपल्याकडे आली तर आपण त्याला म्हणणार आहे चांगली आहे. ही आधीपासून सांगितलं. निसर्गाशी तुम्ही समतोल साधा, निसर्गाच्या सानिध्यात राहा. जुनी लोक रानात काम करायचे चपला न घालता, निरोगी राहायचे. इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट. पण मग हे पुस्तक कधी येणार आहे किंवा काय त्याचं आहे ते आम्हाला सांग. 2 ते 3 महिन्यामध्ये हे पुस्तक मार्केटमध्ये येईल. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी लिहिल्यात मी. म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, जसं मी सांगितलं की पाणी कसं प्यायचं, किती प्यायचं, निसर्गाच्या सानिध्यात राहायचं, एक घास 32 वेळा चावायचा, अभ्यंग स्नान मी सांगितलं की रोज मसाज करायचा फक्त. या 22 गोष्टी मी ज्या सांगितल्या, त्या 22 गोष्टी जर रेग्युलरली आयुष्यात आपण केल्या तर तुम्ही फक्त तुमच्या बॉडीला कन्सल्ट करा. डॉक्टरांकडे जायची गरज नाही. अँड युअर बॉडी इज युअर सुपर स्पेशालिस्ट. ॲब्सोल्युटली. तुमचं शरीर तुम्हाला सांगत असतं की तुम्हाला काय करायचं आणि काय नाही करायचं. एखादं जनावर आजारी पडलं तर ते 3-4 दिवस काही खात नाही. हो.
सूर्यास्त झाल्यानंतर कुठल्याही जनावरासमोर काहीही ठेवा, ते खात नाही. माणूस असा एकच प्राणी आहे की जो त्याला कळत असतं, शरीर सांगत असतं की हे नाही करायला पाहिजे, तरीही ते करत असतं. तर तुमचं शरीर सगळ्यात मोठं डॉक्टर आहे, त्याला पहिलं कन्सल्ट करायला हवं. तुम्हाला काय सात्म्य आहे, काय असात्म्य आहे, हे आपल्याला कळत असतं. तेच त्या पुस्तकात लिहिलं आहे. वाव, आम्ही त्या पुस्तकाची वाट बघतोय. तर मित्रांनो, कन्सल्ट युअर बॉडी फर्स्ट हे पुस्तक 1-2 महिन्यात मार्केटमध्ये येईल. तुम्ही जरूर ते घ्या. बापरे, किती इंटरेस्टिंग आहे. आणि मला याचं आय एम अमेज्ड की एवढं सगळं आपल्या अगदी हातापाशी आहे सगळं, पण आपण त्या गोष्टींकडे बघत नाही. मित्रांनो, आजच्या या पॉडकास्टचा तुम्ही नक्कीच आपल्या दैनंदिन जीवनात कसा अवलंब करता येईल याचा विचार करा. कारण या गोष्टी जर तुम्ही अवलंबल्या तर तुमचं आरोग्य सुद्धा तितकंच सशक्त होईल, प्रबळ होईल. आणि मग तुम्हाला 40 नंतर येणारे हे जे काही रोग आहेत, ह्या ज्या समस्या आहेत, त्या भेडसावणार नाहीत अशी माझी खात्री आहे. मला तर याचा खूपच फायदा झालेला आहे आणि मी त्याचा अगदीच अवलंब करणार आहे. सतीश, तू इथे आलास आणि हे जे आमच्याकडे ऑलरेडी असलेली गोष्ट आहे त्याची पुन्हा आम्हाला जाणीव करून दिलीस, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. मित्रांनो, जरूर माझ्या या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आज जी माहिती आपल्याला मिळाली आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोक त्याचा उपयोग करून घेऊ शकतील. धन्यवाद. थँक्यू.